किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरे गटामध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। ज्येष्ठांना डावलून पेडणेकरांनाच पद दिल्यानं नाराजी नाट्य सध्या सुरू आहे। दरम्यानच्या काळामध्ये किशोरी पेडणेकर शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशी सुद्धा एक चर्चा सुरू होती। मात्र त्यावेळी त्यांच्याबद्दल प्रभागामध्ये नाराजीचा सूर उमटत असताना सुद्धा त्यांना तिकीट देण्यात आलं। मात्र अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली। निवडणुकी मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आदी मातब्बर मंडळी निवडून सुद्धा आली। मात्र त्यांना डावलून पेडणेकरांना संधी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटतोय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्स्ना, आपण जर एकंदरीत थोड्या दिवसांपूर्वीचा जर इतिहास बघितला तर किशोरी पेडणेकर मध्यंतरी नाराज होत्या, त्या पक्ष सोडतील अशी सुद्धा काहीशी चर्चा होती। मात्र आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली ऐन मोक्याच्या वेळी आणि त्या निवडून आल्या आणि आता त्यांना गटनेते पदाची जबाबदारी। नाराजीचा सूर उमटतोय, काय माहिती आहे? काही शिवसैनिकांशी तुझं बोलणं झालंय का, नाराज शिवसैनिकांशी? या संदर्भात जे आहे सिद्धेश्वरी अंतर्गत म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या अंतर्गत नगरसेवकांची जी आहे त्यामध्ये ही चर्चा आहे की कारण शेवटी जेव्हा 2017ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे आहे महापौर पदासाठी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि कोरोना काळात सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी चोख पद्धतीनं जे आहे ते काम केलं आणि त्यानंतर किशोरी पेडणेकर जे आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातात की काय अशा प्रकारची चर्चा होती। मात्र किशोरी पेडणेकर जे आहेत त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये त्या गेल्या नाहीत। त्यानंतर जे आहे ते तिकीट मिळताना सुद्धा आपण बघितलं की अगदी शेवटच्या क्षणाला किशोरी पेडणेकर यांना तिकीट देण्यात आलं। त्यानंतर निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये अनेक मोठी नावं जी आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं मोठी नावं, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत अशी नावं जी आहेत ती जिंकून सुद्धा आली आणि त्यानंतर गटनेतेपदी जे आहे ते अनेकांची वर्णी लागण्याची शक्यता होती। पण मात्र पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर ज्या मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्यांनाच संधी देण्यात आली। त्यामुळे पक्षांतर्गत जी आहे ती काहीशी नाराजी काहीशा नगरसेवकांनी जी आहे ती व्यक्त केलेली होती। त्याचं कारण असं होतं की किशोरी पेडणेकर यांना वारंवार संधी देण्यात आली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस किशोरी पेडणेकर या शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात असताना सुद्धा इतर ज्यांची आपण नावं घेतली त्यांची म्हणजे श्रद्धा जाधव असू दे किंवा विशाखा राऊत असू दे किंवा पक्षातले अन्य सचिन पडवळ वगैरे सारखे जे नेते आहेत त्यांनी मात्र जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडलेली नाही। आणि असं असताना सुद्धा किशोरी पेडणेकर यांना 65 नगरसेवक ज्यावेळेस मुंबईमध्ये ठाकरे गटाचे निवडून येतात त्या 65 नगरसेवकांची गटनेता म्हणून पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांची तत्काळ नियुक्ती केली जाते। त्यामुळे पक्षांतर्गत खास करून नगरसेवकांमध्ये काहीशी नाराजी जरी असली तरी सर्वात महत्वाचा पॉईंट जो किशोरी पेडणेकरांच्या बाबतीत आपण म्हणायला गेलं तर त्यांना मुंबई महानगरपालिका आणि मुंबईची जाण आणि ठाकरेंची जाण किंवा ठाकरे कुटुंबियांची त्यांची जवळीक आहे, मातोश्रीची त्यांची जवळीक आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा कारभार नेमका कसा चालतो याकरता किशोरी पेडणेकर या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात आणि त्याचमुळे ठाकरे गटाने जे आहे ते किशोरी पेडणेकर यांची तात्काळ नियुक्ती केली होती। इतकंच नव्हे, ज्यावेळेस महापौर पदाची सोडत निघत होती आरक्षणासाठी त्यावेळेस सुद्धा आपण बघितलं की त्यावेळेस सुद्धा किशोरी पेडणेकर जी आहे त्यांनी अक्षरशः रान पेटवलं होतं आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। जर हे नाराज जर शिवसैनिक असेच राहिले, जर त्यांची मनधरणी जर केली नाही तर पुढच्या काळामध्ये ठाकरे गटासाठी हे परिणाम कितपत वाईट ठरू शकतात, पक्षासाठी कितपत हानिकारक ठरू शकतात? अगदी बरोबर। आपण बघतोय की आता आपण जेव्हा बातम्या सुरू केल्या त्यावेळेस आपण चंद्रपूरचं उदाहरण दिलं, अकोल्याचं उदाहरण दिलं, त्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये जास्त संख्येबळ निवडून येऊन सुद्धा त्यांना सरकार तिथे म्हणजे त्यांना सत्ता स्थापन करता येत नाहीये महानगरपालिकेमध्ये। अशामध्ये जर महायुतीला बहुमत मिळालेलं आहे आणि ठाकरे गट आणि मनसे जे आहेत ते एकत्र विरोधी बाकावरती बसणार आहे, त्यामुळे आता जर ठाकरे गटातच दुफळी माजणार असेल, ठाकरे गटातच 2 गट पडणार असेल तर मात्र विरोधकांना येत्या काळामध्ये महायुतीला घेरणं खूप कठीण जाईल। कारण 65 नगरसेवक म्हणजे 64 नगरसेवक हे किशोरी पेडणेकरांचं जे आहे त्यांना त्यांच्या नेतृत्वात जर काम करायचं असेल तर त्यांनी एकमुखाने किशोरी पेडणेकर यांचं नेतृत्व त्यांना नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे आता येत्या काळामध्ये या नाराजीचे काय काय परिणाम ठाकरे गटाला भोगावे लागतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।